सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते. तैसे मज येथे सांभाळित, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुझे चरण संताचे या, तुझे चरण संताचे या, तुझे चरण संताचे या. चक्रवादन कथेचा, चक्रवादन कथेचा, चक्रवादन कथेचा, चक्रवादन कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम, जगन्नीत पाणिं वंदनं वंदनानं. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिशीलसमोदक्ष सप्रतापि जितेन्द्रियं, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुः पदं. मंत्रमूलं गुरुर्वाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संतांचा महिमा असा त्यांचे उपकाराचं वर्णन करणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा. तर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 123वा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. महाराजांनी उपस्थित सर्व संतवृंद, गुरुजन, गायक, वादक, वारकरी, बंधू भगिनी, विद्यार्थी वृंद, विनेकरी महाराज, टाळकरी आहेत, चोपदार आहेत, झेंडेकरी आहेत, आपण सर्वात आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, जोडून या कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. या ठिकाणी महाराजांनी अभंगाचा सरळ भावार्थ सुरुवातीला बघू. महाराज अभंगाच्या प्रथम कडवात सांगतात की संतांचे अनंत उपकार आहेत, त्या उपकाराचं मला वर्णन करता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. काय करतात, मला माझ्या हिताच्या ठिकाणी जाग ठेवतात, सावध ठेवतात. आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता जर काही द्यायचं ठरलं तर या जगतामध्ये जे जीव अनमोल आहेत तो जरी ठेवला तरी तो कमीच आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेविता हा पायी जीव थोडा. संत महात्मे सहज बोलतात, परंतु ते हिताचा उपदेश करतात किंवा त्यांचं बोलणं हा हेच उपदेश असतं. सहज बोलणे हित उपदेश, नाही कळालं तरी कष्ट घेऊन शिकवतात, करुणी सायाच शिकविते. आणि अनेक उपमा आहेत, परंतु महाराजांना गाई आणि वासराची उपमा सुचली. महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, त्याप्रमाणे ते माझा सांभाळ करतात. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी असा एक प्रश्न निर्माण होतो की ते जागा ठेवतात, नेहमी जागा राहणं उचित नाही. डॉक्टर सल्ला देतात की आराम महत्त्वाचा आहे. निद्रा दोष झाला त्याला कळतं की झोप काय असते, झोपाचं मूल्य ज्याला झोप येत नाही त्याला कळतं, जो घोरतो त्याला काय. परंतु या ठिकाणी सांगितलं की झोप आवश्यक आहेत, आणि झोप आवश्यक असल्यावर आणि कोणीतरी जागा करतं म्हणजे ते काही योग्य नाहीत. काही आवाज आला तरी काहींना झोप येत नाही. आणि बरं ठीक आहेत, निद्रा दोष जागा राहणं उचित नाही. मग त्याच्यासाठी सांगितलं की बरं ठीक आहेत, जागा करताय तिथपर्यंत ठीक आहेत, परंतु जागा करण्यासाठी मग कोणी करू शकतं ना, त्यासाठी साधू आणि संतच कशाला पाहिजे. जो माणूस एखादा सर्वसामान्य मनुष्य जे काम करू शकतो, अलाराम आहेत, आता माणसाची गरज नाही. मग अशा वेळी साधू संतांनीच जागा करावा असं काय आहेत का. मग ही निद्रा कोणती नेमकी. कारण ही सामान्य निद्रा असते तर कुणीही जागा केलं असतं किंवा जागा राहणं उचित नाही. परंतु ही अज्ञानरूपी निद्रा आहेत, आणि ह्या निद्रेतून संत महात्मा आम्हाला जागा करतात. मग तुम्हाला काही उदाहरण सांगता येतील का, कोणला कोणला जागा केला. अनेक आहेत, अनेकांचे उदाहरण देता येतील. कारण संत सद्गुरू काय करतात, सावध करतात, जागा करतात, आणि हिताच्या ठिकाणी जागा करतात. व्यवहाराच्या ठिकाणी जागा राहणं उचित नाही. झालं काय की एका ठिकाणी गुरुकुल होतं, आणि त्या ठिकाणी मुलं रियाजला उठायची पहाटेच. शहरामध्ये गुरुकुल सांगितलं, तक्रार केली बाकीच्यांनी, म्हणजे आमच्या झोपा मोडतात, मग हे गुरुकुल स्थलांतरित करा म्हणे. मग निद्रा दोष नको आहेत, मग हे अज्ञानरूपी निद्रा आहेत. आणि मग ऐसे जागविले अवघे जन, संत महात्माने तुम्हाला आम्हाला जाग केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, उठा जागे वारे उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माता, भावे चरणे ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या जन्मदाया पुत्र
जन्मदारा पुत्र जन सुखवियथा जन्माचा जन्मदारा पुत्र जन्मदारा पुत्र उठा जागे मारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुख विव्यथा जन्माचा उठा जागे वारे आगा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवियथा जन्माचा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. जागा व्हायचं आणि काय करायचं? भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण करायचं सांगितलं. आणि संत महात्मे अहो काकडा पूर्ण तोच आहेत ना हो. काकडामध्ये जागा व्हायचं सांगितलं. तुम्ही म्हणशाल आम्ही जागेच आहेत, आम्ही काही झोपलो का? अजून झोपायला टाईम आहेत, अजून आमटी खायची आहेत. मग पण जागे आहे, जागे बाहेर आत निजले. माणूस काय करतो की काहींना डुकले येतात, मग ते ना हातपाय आले ते, मग शेजारच्याला वाटलं पाहिजे मी अजून जागाच आहे, मला झोप येत नाही. परंतु होतं काय की मनुष्य अज्ञानरूपी निद्रेमध्ये जागा आहे. अज्ञानरूपी निद्रेमध्ये जागा असून उपयोग नाही. या निशा सर्वभूतानां यशाम जागृती संयमी तशाम जागृती संयमी. मग होतं काय की ज्यांना या विषयरूपे विषयामध्ये संसारामध्ये जो जागा आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे, मग त्याला जाग करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय आहेत? त्याच्यासाठी संत महात्मे बोध करतात, तुम्हा आम्हाला बोध करतात, सांगतात की बाबा तू हा सामान्य जीव नाही, तू ते परमतत्व आहे, त्याचं तू स्वरूप आहे. भगवंताने सांगितलं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. हा जीवात्मा हा माझंच स्वरूप आहे, परंतु या जीवाला विस्मृती झाली सुस्वरूपाची. काय झालं एकदा की राजहंस उडत होता, अनेक राजहंस होता, त्याच्यामध्ये एक पिल्लू होता, लहान राजहंस होता. आणि मग तो आकाशात उडता उडता थकला आणि तो पडला. ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी चिखल होतं, गाळ होतं, सरोवराचं पाणी कमी झालं होतं. काही कावळे काय करीत होते, त्या ठिकाणी किडे खात होते. मग हा राजहंस पडला आणि तोही मातीनं चिखलाने भरला आणि इकडं तिकडं पाहतो तर कावळे दिसले त्याला. मग स्वतःकडं पाहिलं, चिखलानं तोही भरला, तोही काळा झाला. मग त्याला वाटलं मी कावळाच आहे, यांचाच चुकते मी, असा त्याला भ्रम झाला. मग भ्रम झाल्यामुळं काय झालं की तो तिथंच राहू लागला, त्यांच्या सोबतीमध्ये, त्यांच्या संगतीत राहू लागला आणि स्वतःला कावळा समजू लागला. मग एक राजहंसाचा थवा वरून उडत असताना त्यांनी पाहिलं का हा आपला माणूस आहे, इकडं कसं काय? मग त्या ठिकाणी ते राजहंस आले. एका राजहंसाने सांगितलं रे बाबा तू इथं काय करतो? म्हणे काय झालं? अरे म्हणे तू राजहंस आहे, तू आमच्या टोळीतला आहे आणि तू इथं काय करतो? म्हणे नाही नाही मी ह्या टोळीतला आहे. कोणत्या? कावळ्यांच्या टोळीतला. मग अरे नाही म्हणे. मग काय केलं? मग त्याला स्नान कर म्हणे. त्याला स्नान करायला लावलं, एका झाडाच्या फांदीवर बसवलं आणि बघ म्हणे सावली. तो स्वच्छ झाला ना, राजहंस दिसायला लागला. चल रे हंसा अमर लोक में यह कोई नहीं तेरा है.
जगवालों का हुआ अंधेरा, तेरा हुआ सवेरा. चल रे हंस अमरलोक में. तू अमरलोक मधला आहेत, तू मानस सरोवरमध्ये राहणार आहेत आणि तू सामान्य नाहीत, तू कावळा नाहीत. त्याप्रमाणे संत महात्मे तुम्हाला आम्हाला बोध करतात की तू सामान्य जीव नाही. जरी तुला वाटत असेल ते तुझं अज्ञान आहे. त्याला काय वाटतं, मी अल्पमती आहेत, मी परिच्छिन्न आहेत, मी जन्माना मरणार आहेत, असा त्याला भ्रम होतो. आणि भ्रम झाल्यामुळं काय, तो स्वतःला देह मानून बसतो आणि देह मानल्यामुळं तो सुखदुःखाला जन्म मरणाला प्राप्त होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपाया पारे पाहि मुरारे. हे भगवान परमात्म्याला सांगतात की हे पाहि मुरारे, मला याच्यातून सोडव. परंतु हा जीव आहे, जीवाचं अज्ञान इतकं दृढ असतं ना. अज्ञान आहेत, ज्ञान जसं दृढ होतं, दृढ असावं लागतं तेव्हा त्याचा फायदा आहे, उपयोग आहेत. त्याप्रमाणे एखादा मनुष्याला सांगितलं त्याला दिशाभुली झाली, मग त्याला जरी सांगितलं इकडे पूर्व आहे, त्याला कळत नाही, ते लक्षात येत नाही, त्याचं ते अज्ञान. त्याप्रमाणे एखाद्याला सांगितलं की तो अमुक आहे, नाही, कारण तो भ्रमे दृढ झालेला असतो. अनेक जन्माचे संस्कार आहेत ना, अनेक जन्माच्या इच्छा वासना आहेत. त्यामुळं होतं काय की तो एखादा सांगितलं बाबा तू अमुक आहेत, नाही म्हणणं. त्याला एखादा पुरुष आहे, त्याला स्वप्न पडलं तर मी पुरुष आहे असंच स्वप्न पडतं, कारण तो देहाशी इतका तादात्म्य त्याचं झालेलं आहे. जी स्त्री आहे तिला स्वप्न पडलं मी स्त्री आहे हेच तिला बोध होतं. ते स्वतः स्वप्नामध्ये सुद्धा मनुष्य स्वतःला विसरत नाही. मी काळा, मी गोरा, मी खुजा, मी ठेंगणा, ही जी त्याची परिभाषा झाली आहे, हे दृढ झालेलं आहे. आणि मग याला हटवण्यासाठी संत महात्म्याला काय करतात की समजून सांगतात, जाग करतात. मग जाग करण्यासाठी परिश्रम आहेत, कष्ट आहेत. आणि संत महात्म्यांचे हेच उपकार आहेत ना. उपकार करणारे अनेक जरी असले, समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत उपकार करणाऱ्या. सूर्य आहेत, उपकार करतो. चंद्र आहेत, उपकार करतो ना, शीतलता देतो चंद्र, सूर्यप्रकाश देतो. परोपकाराय वहन्ति नद्या, नद्या परोपकारासाठी वाहतात. परोपकाराय दुहन्ति गावः, गाय काय करतात, परोपकारासाठी दूध देतात. परोपकाराय फलन्ति वृक्षः, वृक्ष काय करतात, परोपकारासाठी फळं देतात. आणि परोपकारार्थ मिदम शरीरम, हे शरीर कशासाठी आहेत, परोपकारासाठी आहेत. आणि अनेकांनी उपकार केले, परंतु संतांसारखे उपकार नाहीत केले. उपकार सांगो मी काय, हे उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसे माया, बाप न करी ऐसी माया, धर्मे त्यांचे देखिले पाया, धर्मे त्यांचे देखिले पाया, दिले अक्षय अभयदान गा, दिले अक्षय अभयदान गा, दिले अक्षय भयदान. केले उपकार सांग मी काय, बाप न करी ऐसे माया, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माया, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय भयदान. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. अक्षय आणि अभय अशा प्रकारचं दान त्या संत महापुरुषांनी दिलं, कारण
त्यांच्यासारखं उदार कोण नाहीत. या संता परीस उदार त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्टमित्र सोय रे. इतर कोणीही जरी असलं तर ते संतांची बरोबरी करू शकत नाही. या संताचे हे देणे कल्पतर होणे देणे, परिसा परिसा गाद देणे चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी असल कल्पतरू असतील, चिंतामणी काय करतो, चिंतन केलेल्या वस्तू देतो. परंतु चिंतन तरी करायला लावतो ना. आणि ह्या भौतिक जगताचं चिंतन घडत असेल तर मग असं चिंतन केलेल्या वस्तू देतो म्हणजे त्या अविनाशी देत नाही. कल्पतरू हेच वृक्ष आहेत, जे कल्पना करेन ते प्राप्त होतं. परंतु माणसाला चांगल्या कल्पना सुचतात का? नाही. एकदा काय झालं की उन्हाळ्याचे दिवस होते, एक वाटसरू अतिशय तहान लागली. मग एक झाड दिसलं, त्या झाडाखाली तो जाऊन बसला. झाडाखाली जाऊन बसल्यानंतर त्याला वाटलं इथं जरा थंड पाणी असतं तर किती बरं झालं असतं, फार बरं झालं असतं. मग त्यानं काय केलं, चिंतन केलं, कल्पना केली. मग त्या कल्पनेप्रमाणे काय झालं की तिथं नवा कोरा माठ, त्याच्यामध्ये थंड पाणी तिथं त्याला उपलब्ध झालं. आनंद वाटला त्याला. म्हणजे आता भूक लागलेली आहे, काही प्रसाद असला, वारकरी इच्छा करतो ना गंगागिरी महाराजांचा प्रसाद मिळा तर फार बरं होईल, आयुष्यभरचे रोग जातील. जन्मजन्मीचे रोग घालवणारा हा संतांचा प्रसाद आहे. आणि त्याला वाटलं की भोजन मिळालं तर बरं होईल, तर पक्वान्न मिष्टान्न त्याला उपलब्ध झाले. मग त्याला वाटलं जरा या ठिकाणी अंथरून पांघरून जरा असतं तर किती बरं झालं असतं. मग त्या ठिकाणी एक क्वाट, त्याच्यावर गादी, उशी, झोपला. तो झोप कुठं येते, त्याला वाटलं काय चमत्कार आहे नेमका. कारण आपण जशी कल्पना करतो त्याप्रमाणे सगळं प्राप्त होतं. मग याचा अर्थ इथं काहीतरी चमत्कार असावा, भूत असावं. नाही तर मग भूत प्रगट झालं नव. म्हणजे मला या भूतान जर खाल्लं तर खाऊन टाकलं त्याला. कोणला, तो कल्पना करीत होतो. त्याला कल्पना चांगल्या सूचना भाग्याची गोष्ट आहेत. आणि संत महापुरुष काय करतात की आपल्याला सावरतात, सांभाळतात आणि दुर्बुद्धी होऊ देत नाही. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. मग हे जागवू नाही ना हो. आपण जरा चुकीच्या मार्गाला जायला लागलो, अज्ञानामध्ये भरकटायला लागलो तर मग काय करतात, मॅप असतं ना हो, ते गाडीला लावलं का ते मॅप चुकून देत नाही ना, वाजत ते मध्येच वाजत. मग ते एक तर यंत्र येते. आणि मग संत महात्मे त्यांनी तर सगळी जबाबदारी घेतली ना हो. जो शरण गेला त्याचं भागलिया मज वाहतील कडिये त्यांच्याने जडे सर्व सुख. ते भागले थकले भजन करता करता, बयकले तर ते सावध करतात, जाग करतात. आणि हे त्यांचे उपकार आहेत अभंगाच्या प्रथम चरणात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू
मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे याची व्हावे उतरलाई काय द्यावे याची व्हावे उतरला मद निरंतर जागवी मद निरंतर जागवी मद निरंतर जागवी मद निरंतर जागवी काय जाते भावे उदरा जावे जाते भावे उदरा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते हो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्या संतांना काय द्यावं, कारण देण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, परंतु जशी आपल्याला वस्तू घ्यायची त्याप्रमाणे मोल द्यावं लागतं. हिरे माणिक मोती घ्यायचे आणि त्याच्या मोबदल्यात काय द्यायचं. तो ते फुगे विकणारा येतो ना, फुगे विकणारा आल्यानंतर मग त्याला काय देतात, पूर्वी द्यायचे आता नाही सांगता येणार. मग ते देऊन चालेल का. सांगायचं काय की ज्याप्रमाणे आपल्याला जेवढी मूल्यवान वस्तू गरजेची असेल तर आपल्याला तेवढं मोल त्याच्या बरोबरीने द्यावं लागतं आणि द्यावा, कारण ते समाजाची रीत आहेत त्याप्रमाणे द्यावा. कारण तो मग संताकडून काय घ्यायचं आहे, नाशिवंत देता मोक्ष येईल. मग नाशिवंत द्यायचं आहे. मग नाशिवंत काय आहे, आपल्याला वाटतं नाशिवंतचा हा जीव नाही असं वाटतं ना, कारण त्याला वाटतं मी तर जिथं जागतायत चैतन्य आहेत, मग त्याला नाशिवंत कसा म्हणता येईल. त्याला हा जो जीव आहे याला शास्त्रामध्ये चिदाभास सांगितलेलं आहे. चिदाभास म्हणजे काय, बिंबाचं प्रतिबिंब आहे. कारण जीव नावाची कोणतीही वस्तू या जगतामध्ये नाही. तुम्ही म्हणशाल तर आम्ही तर सगळे जिवंत आहे ना, सगळे शास्त्र म्हणतात आम्ही. मग नेमकं काय की चैतन्याचं जे प्रतिबिंब पडलं, सर्व घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, त्याच्या अनंत रश्मी अनेक घडे भरून ठेवले. कुठं, वाळवंटामध्ये. आणि मध्यानाची वेळ आहेत, सूर्याचा प्रखर तेज आहेत, प्रतिबिंब पडतंय कशामध्ये, घटामध्ये. अनेक घट आहेत पण सूर्य अनेक आहेत का, नाही. आणि मग घट संपल्यानंतर फोडल्यानंतर त्याचं पाणी वाहून जाईल, ठिकऱ्या होतील, आणि मग ते सूर्य संपला का त्याच्यातला, नाही. सूर्य आपल्या स्वस्थितीमध्ये आहे, परंतु ह्या घटामध्ये जो प्रतिबिंब पडलेला आहे तो प्रतिबिंबाला काय वाटतं, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. मग स्वतःला तो करता मानतो, भोगताही मानतो. आणि असं असताना त्याला वाटतं की हा चैतन्य जीव खरा आहे,
परंतु शास्त्रकार वर्णन करतात की हा खरा नाही. हे कळण्यासाठी भगवान आद्यगुरु शंकराचार्यांचा एक श्लोक सांगतो. त्यांनी कोट्यावधी ग्रंथाचा सार अर्धा श्लोकात सांगितला. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, श्लोक अर्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः. श्लोक अर्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकात सांगतो. प्रवक्ष्यामि सांगतो, मी सांगतो. काय सांगतो? यदुक्तम ग्रंथकोटिभिः, कोट्यावधी ग्रंथामध्ये जे सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि मिथ्या जगातामध्ये आपण जागे आहोत आणि सत्य ब्रह्माच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. म्हणून साधू संतांना जाग करण्याची वेळ आली. आणि हा जीव काय आहे? जीव ब्रह्मेव नापरः. हा ब्रह्मापासून वेगळा नाही आणि वेगळा मानतो म्हणून दुःख भोगतो ना. ज्या वेळेस नाश कशाला आहे? बुंदाला नाश आहे, समुद्राला नाश नाहीत. जे पंथी झाली, खापर झालं, मडकं झालं, त्याला वाटतं मी फुटलो तर माझा नाश होईल. पण तू ज्यावेळेस भूमीशी एकरूप होतो तू कुठं नाश आहे? आपल्या कारणाशी तो एकरूप होतो. मग मनुष्य करतो काय की हातचा राखून ठेवतो. त्याच्यामुळं होतं काय की काही हाती पदरी पडत नाही. गुरुवर्य महाराज एक फार सुंदर उदाहरण सांगत असतात की झालं काय की अनेक भ्रमर आहेत. भ्रमर काय करायचे? मकरंद सेवन करायचे. मकरंद सेवन केल्यानंतर त्याच्यामध्ये मध आहेत ना, अमृता समान गोडी आहेत. मग त्या भ्रमराला वाटलं का काही आपल्या जातीचे भ्रमर आहेत, ते काही घाण खातात. आणि मग हे आपल्या जातीसाठी कमीपणा आहेत ना. मग आपण काय करू? जातीबाई धर्म पाळला पाहिजे. यांना घेऊन जाऊ म्हणे पुढं मकरंद सेवन करायला. मग मकरंद सेवन करायला जायचं, पण मग यांना घ्यायचं सोबत. आमंत्रण आदल्या दिवशी दिले, चला म्हणे कुठं? मकरंद सेवन करायला. यांना वाटलं तिथं काही व्यवस्था वेळेवर मिळतं नाही मिळतं. दिंडीमध्ये म्हणजे जसे शंकरपाळे, करंजा, लाडू, कुठं दिंडीमध्ये व्यवस्था होती की नाही होती? ते दिंडीमध्ये जाते त्यांना माहिती आहे की तिथं काय व्यवस्था आहे म्हणून. प्रत्येक अर्धा तासाला चहा नाश्ता. पण ज्याचा विश्वास नाही किंवा पहिल्यांदाच चालले, मग ते सोबत. मग यांनी काय केलं? यांना वाटलं की आपली व्यवस्था होईल नाही होईल. मग सोबत घेतला काही त्यांनी. आता सोबत घेतल्यानंतर काय त्याच्यामध्ये? काहीच नाही. अहो घाण सोबत घेतले, फुलावर बसले, अहो सुगंधच आहे ना. आले तसे परत आले. परत आल्यानंतर मग त्यांचे चेहरे पडलेले दिसले. म्हणे तुम्ही मकरंद सेवन केला का नाही? म्हणे केला. परंतु तो आनंद जाणवला नाही. स्पष्ट झालं नाही त्याच्यामुळे. सांगायचं काय की आपण आपलं काही सोडायला तयार नाही. काय संत महात्मे फार सुंदर सोपं करून सांगतात. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आपण काही सोडायला तयार नाही. सोडल्याशिवाय काही मिळत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, परंतु माणसाची तयारी नाही. अहो या ठिकाणी जीवत्वाचा त्याग करायचा सांगितलं. अहो पण ब्रह्मत्व मिळणार आहेत ना? काय नाही मिळणार आहेत. ते मुंगे काय करते? ते चिमणी दारा एक दाना उचले, ते लोभ सुटत नाही. मग दुसरा दाना घेण्याचा प्रयत्न करते, मग हाय तो पडून जातो. मग होतं काय? याप्रमाणे
मनुष्य जीवत्वाला इतका चिटकलेला आहे. अहो जीवत्वालाच नाही, ते शरीराला इतका चिटकला. अहो शरीरात नाही, कपड्याला इतका चिटकला. आणखीन आता काही सांगण्यासारखं नाही राहिलं. हां मोबाईलला का? बर 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 2013ला एक कुंभामध्ये एक जण भेटला आम्हाला. 3 फोन त्याच्याकडं. 2013 म्हणजे पूर्वीचा काळ आहे बरं का बराच. त्यावेळेस माझा गळा जरी कापला म्हणे तरी मी मोबाईल सोडू शकत नाही. इतका मनुष्य अधीन होत चाललाय. अनावश्यक गोष्टीला अत्यावश्यक मानतो. दुःखाचं हेच कारण आहेत ना. दुःख का होतं? माणसाला भ्रम आहेत, भ्रम. आणि भ्रम दुःखाला कारण होतं. दोरी पडलेली आहेत, दोरी पडली आणि मग होतं काय की त्याला सर्पाचा भास होतो आणि अंगाला घाम येतो, थरकाप होतो. का? कारण साप आहेत ना. ब्रह्मज्ञान आहेत. शुक्ली रजत शुक्ती, शुक्ती म्हणजे चांदी. शिंपल्यावर चांदीचा भ्रम होतो आणि माणसाला लोभ निर्माण होतो. आपल्याला काय मिळाले पाहिजे? चांदी मिळाली पाहिजे. पण चांदी नाही तिथं, याची चांदी व्हायला बसली. कारण झालं काय की एकदा शेतकरी वर्ग आहे सगळे आणि खळ्याचे दिवस होते. मग रात्री बेरात्री खळा असल्यानंतर जावं लागतं. मग गेले. लहान लहान मुलं शाळेत गेले होते. यांनी कामधंदे केले. जत्रेला गेले घरचे, काही वस्तू आणल्या आणि रात्री खळायला गेले. रात्री लहान मुलं घरी. मग त्यांना काय वाटलं की त्यांना साप दिसला. साप घरी मोठं कोणीच नाही. साप दिसला तर मग आता करायचं काय? भीती वाटली त्यांना. मग त्यांनी एक गोणी घेतली, एक काठी घेतली. तो साप घेतला काठीवर, गोणीत घातला. मग आता मारायची हिंमत नाही. मग पेटीत घातला. पेटीत घातला आणि कुलूप लावून घेतली. लहान लहान मुलं, पण तरी झोप येईना. का? झालं काय का आता ते साप येत ना. उशाला साप असल्यानंतर झोप येईल का? नाही येणार. झोप लागल्यानंतर साप येऊन गेला तर हरकत नाही. झोपेमध्ये सोन्याची विट ठेवली तर लोभ निर्माण होणार नाही. परंतु त्या मुलांना रात्रभर झोप नाही. खळ करून हे पहाटे पहाटे आले. या मुलांना झोप नाही ना. त्यांनी सांगितलं आता उजडलं म्हणे. म्हणे बाबा बाबा याच्यात साप आहे म्हणे. बरं, मग सगळे चौकून जमा झाले. पेटीच्या काठ्या घेतल्या डोक्या एवढ्या. काय करायचं? तर सापला मारायचं ना. कोणता साप? ध्यानात आहेत ना. आमटीची वेळ झाली, थोडी राहिली बघ. मग काठ्या घेतले, कुलूप उघडली आणि साप बेहत बेहत ते गोणी धरली एकानं, फेकली अशी. त्याच्यातून साप बाहेर पडला. पडला म्हणजे रंगळला आपण म्हणतो ना. मग त्यांनी पाहिलं घरच्यांनी. अरे बाळांनो, आम्ही यात्रेला गेलो होतो, जत्रेला गेलो होतो आणि त्याच्यातून साप आणला होता जत्रेत मध्ये. मिठाचे साप, कायचे? प्लास्टिकचे, रबराचे साप. रात्रभर झोप नाही ना कोणाला. लहान लहान मुलांना झोप नाही. कशामुळं? हा खरा आहे. कोण? सर्प. म्हणून भीती वाटली, रात्रभर झोप नाही. त्याप्रमाणे हा जीव आत्म्याला काय वाटलं? हा सगळा संसार खरा आहे. हा खरा संसार आहे. मग तो राग आहे, दोष आहे, मद आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, बांध आहेत, भांडणं आहेत, दुकाने आहेत, राजकारण आहे, आणखीन काय काय भानगडी आहेत या जगतामध्ये. त्याच्या सगळ्या डोक्यामध्ये हे सगळं खरं आहे. आणि ह्या भानगडीमुळं त्याला काय आहे? चैन नाही आहेत, शांती नाही, समाधान नाही. म्हणून महापुरुषांनी सांगितलं, संतांनी सांगितलं की जगत खोटं आहे. पटत नाही बुद्धीला. पटत नाही. मग पटण्यासाठी साधनं आहेत. वेळोवेळी ते जागृत करतात, सावध करतात. आणि हा जीवाला भ्रम झाला आणि संतांनी जाग केलं, सावध केलं, त्यांचे उपकार झाले. मग त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, मोबदला दिला पाहिजे.
मग मोबदला काय द्यायचा? या जगतामधल्या सगळ्या गोष्टी तर खोट्या आहेच आहेत, परंतु हा जीव जरा संतांच्या चरणावर ठेवला तरी तो कमीच आहे अभंगाच्या द्वितीय चरणात. काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. ढोपार कुमार ढोपार कुमारी 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 काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्या संत महापुरुषांना ह्या मोबदल्यामध्ये जीव जरी दिला तरी तो थोडा आहे, कारण जीव नावाची कोणती वस्तू नाही. ऑपरेशन करून पाहिलं तरी जीव नावाचा कोणताही पदार्थ या शरीरामध्ये निघत नाही. फक्त अहंता ममता मनुष्य व्यर्थ बाळगतो. आणि व्यर्थ बाळगल्यामुळं होतं काय की तो दुःखाला प्राप्त होतो. दुःख कोणाला नको आहेत, कोणाला पाहिजे दुःख, दुःख कोणालाही नको आहेत. आणि सुख सर्वांना हवं. मग संत महात्म्यांनी तेच तुम्हाला आम्हाला दिलं नव्हतं, कारण दिलं पण घेण्याची पात्रतेवर अवलंबून आहेत. ज्याची जेवढी झोळी असेल त्याच्यात येईल. वर्षाव जरा होत असेल, पाण्याचा वर्षाव, परंतु ती भूमी जर सुपीक असेल तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो.
आणि जरा खडकाळ जमीन असेल, मुरमाड असेल, तर मग त्याचा उपयोग होत नाही. संत महात्म्यांनी सगळे जगदून ते दुनियेला सगळ्यालाच हो, कोण्या त्यांना भेदभाव नाहीत. गुण दोष याते न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. ते काहीच पाहत नाही, गुणदोष पाहत नाही. संतांना सगळे समान आहे आणि ते सगळ्यावर समान रूपाने कृपेचा वर्षाव करतात. त्यांच्याजवळ आनंद आहेत ना, सुख आहे त्यांच्याजवळ. सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिले चरणांबोज, चरणांबोज, संतांचे देखिले चरणांबोज, चरणांबोज, संतांची देखिले चरणांबोज, संतांची देखिले चरणांबोज. सर्व सुखे आजे येथेचे वळले, संतांची देखिले चरणांबोजे, संतांचे देखिले. सर्व सुखे आजे येथेचे सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिले चरणांबुजे. सर्व काळ भूतो आठवित मनी, फिटले ते धनेने काळे. त्या संतांजवळ सर्व सुख आहेत, म्हणून तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे असेल तर संताशिवाय पर्याय नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. मग संतांजवळ सुख आहेत, किती सुख आहेत, अमाप आहेत. त्या सुखासाठी देवसुद्धा लाचावलेला आहे. या सुखाकारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. इतकंच नाही, संतांचे जवळ इतकं सुख आहेत, सुख तर अमाप आहेत. परंतु त्या देवाला काय वाटलं की संत काय करतात, भगवंताचे चिंतन सेवा भक्ती काय करतात, देव त्यांचा ऋणी होतो, म्हणून देवसुद्धा त्यांची सेवा करतो संतांची. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांचे. भगवान परमात्मा सुद्धा त्या संतांची सेवा करतो. तुम्हाला आम्हाला एक किंचित सेवा तर घडत नाही, पण घडली तर काय असं मानून घ्यायचं जोगं नाही. परंतु भगवान परमात्मा तुका म्हणे त्यांचा, देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अनन्याश्चिंतयन्तो माम यजनः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो योगक्षेम वाहन करतो कोण? भगवान परमात्मा. कोणाचं? जे अनन्य चित्ताने भगवंताचं चिंतन भजन भक्ती करतात, त्यांचा भगवान परमात्मा सर्व काही करतो. ऐसे अनन्य योगे जे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे, जी सर्व मी करी. सर्व म्हणजे काही सुटलं नाही त्याच्यामध्ये. असं कोण आहे तो जगामध्ये, सृष्टीमध्ये सगळं काही करायला कोण तयार आहे? कोणीच नाही. सेवक म्हणून घेणं फार सोपं आहे, सेवा धर्म फार कठीण आहे. एखाद्या व्यक्तीची सेवा, अहो काय 100 गायी आहेत, म्हशी आहेत, ट्रॅक्टर घेतलं ना सगळ्याला चारा टाकता येईल ना हो, अर्धा एक तासाना. त्या काही तक्रार करणार आहेत का? पत्रव्यवहार की आज आम्हाला चारा रुचला नाही, थोडा बदलून पाठवा म्हणून नाही. पण व्यक्तीची सेवा करणं सोपं नाही. सेवकाचे काही प्रकार सांगितले. अधम सेवक, अधम सांगितल्यानंतरही न करणारा,
आधम सांगितल्यानंतर तोंड वाकडं तिकडून करून करणारा, मध्यम सांगितलं ठीक आहे करतो, आणि उत्तम मनोगत ओळखून काय मनोगत आहे ते ओळखून सांगायच्या अगोदर मग भगवान परमात्म्याला सुद्धा या संत महापुरुषांमुळे आनंद होतो. आणि असे योगीराज गंगागिरीजी महाराज आहे. गंगागिरी महाराज सामान्य नाहीत. का सामान्य नाहीत? आणि तुमचे महाराज आहेत, तुम्ही त्यांचे अन्वयी आहात म्हणून तुम्ही काय करता त्यांचं गुणगान गातात. परंतु योगीराज गंगागिरी महाराजांच्या जीवनाचं चरित्राचं अध्ययन करीत असताना आपल्या परंपरेचे पलीकडचे जे कोणी आहेत समकालीन संतांचे चरित्र आहे त्याच्यामध्ये त्या संत महापुरुषांचे अन्वय आहेत ते योगीराज गंगागिरी महाराजांचा महिमा वर्णन करतात. ही महानता गंगागिरी महाराजांची आहे. योगी माधवनाथ महाराज होऊन गेलेत. इंदोरला त्यांची समाधी आहे. त्यांचं ओवीबद्ध ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांचा उल्लेख आहे. काहीच्या काही उल्लेख आहेत, काही महिमा आहेत महाराजांचा त्याच्यामध्ये उल्लेख. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये मामासाहेब दांडेकरांनी योगीराज गंगागिरी महाराजांचा महिमा वर्णन केलेला आहे. बेलापूरचे भानदास महाराज आहेत त्यांच्या चरित्रामध्ये ओवीबद्ध ग्रंथामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांचा महिमा वर्णन केलेला आहे. विश्वविख्यात साईबाबा आहेत त्यांच्या चरित्रामध्ये ओवीबद्ध ग्रंथामध्ये साईबाबा योगीराज गंगागिरी महाराजांचा उल्लेख आहे. आणि साईबाबांचे एक शिष्य आहेत म्हाळसापती, त्यांच्या चरित्रामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांचा उल्लेख आहे. साईबाबांकडे जर योगीराज गंगागिरी महाराज गेले साईबाबा म्हणायचे या चांगदेव महाराज या. हा गंगागिरी महाराजांचा अधिकार आहे. आणि काय राहतं अतिपरिचयात आवडणे असं आपण म्हणतो. कळत नाही संत महात्मे. आपण जरी योगीराज गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय घास घेत नसल तरी देखील आपल्याला गंगागिरी महाराज कितपत कळतील समजतील. हा सार्वभौम महात्मे आहेत त्या काळामध्ये. आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने योगीराज गंगागिरी महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्याचा, भक्तिमार्ग वाढवण्याचा हा मार्गदर्शन केला, उपदेश केला, आदेश केला. गंगागिरीजी महाराज म्हणले हे मोठेपणा मला नको, मी काय आहेत लहान बरा आहेत, तुमचा सेवक तुमचा दास, तुमच्या भक्तीमध्ये मला आनंद आहे, मला मोठेपणा नका. सांगितलं की तुझ्या माध्यमातूनच हे कार्य होणार आहेत. मग तुझ्या जिभेवर सरस्वती बसेल म्हणे. आणि तुझी जे वचन मानणार नाही त्यांना माझी भेट कधीही होणार नाही. कोण म्हणतं? भगवान परमात्मा म्हणतात. कोणला? योगीराज गंगागिरी महाराजांना. माऊलींनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योगीराज गंगागिरी महाराजांना दृष्टांत दिला. सांगितलं की इतक्या लांब तुम्हाला यायची गरज नाही, चांगदेव महाराजांच्या रूपाने आम्ही तुमच्या जवळच आहोत ना पुलतांब्याला. मग त्यानंतर योगीराज गंगागिरी महाराजांनी दिंड्या चालू केल्या पुलतांब्याला. त्या ठिकाणी जे काही पडझड झालेली होती परसाळेचे त्याचं बांधकाम केलं, सभामंडपाचं बांधकाम झालं. मग सामान्य नाहीत ना, सामान्य कोण आहेत? ते परंपराच भव्य दिव्य आहेत. नंतर सद्गुरू दत्तगिरी महाराज म्हणजे हरिगिरीजी महाराज, सद्गुरू नाथगिरीजी महाराज, सद्गुरू सोमेश्वरगिरी महाराज, एकूण एक महात्मे आहेत. सद्गुरू दत्तगिरी महाराजांचं आणि सद्गुरू नाथगिरी महाराजांचं आयुष्य सेवेमध्येच गेलं. जास्त काळ दीर्घकाळ सेवेमध्येच प्रत्यक्ष योगीराज गंगागिरी महाराजांचा सहवास आणि सेवा. सद्गुरू सोमेश्वरगिरी महाराजांनी दिंड्या चालू केल्या, एक स्वरूप दिलं फळाचं. योगीराज गंगागिरी महाराजांपासूनच हे कार्य होतं, परंतु त्याला एक निवेदनबद्धता विना चालू केला, घाट बांधला. हे महात्म्यांचं कार्य आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी याचा प्रचार प्रसार केला. किती प्रचार प्रसार केला? फार केला. आणि प्रतिकूल परिस्थितीत केला. भगवतपाद पूज्यपाद गुरुवर्य महाराज
यांनी या बेटाचं नंदनवन केलं. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे वाक्य होते, हे बेट पुढं काय होणार आहेत, नंदनवन होणार आहेत. आणि ते कार्य महाराजांनी केलेले आहेत आणि निष्प्रह आहेत, अपेक्षा नाहीत, कर्तृत्वाचा अहंकार नाही. हे माझ्यास्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जाणे तले तो सुटला गा. तो कर्मबंधामध्ये अडकत नाही. महात्मा मुक्तच असतात. किती मुक्त असतात? गुरुवर्य महाराज व्यापमध्ये असतात आणि दृष्टांत उदाहरण देत असताना पाठामध्ये कधी कधी सांगत असतात की सिंह आहेत. तो सिंह काय करतो? म्हातारा झाला किंवा मग पिंजऱ्यामध्ये सापडला तर तो बंधनामध्ये वाटतो, परंतु त्याच्यामध्ये इतकी शक्ती असते की ते कधीही तो पिंजरा तोडू शकतो. असे महापुरुष ओळखू येत नाही. व्यापमध्ये जरी असतील तरी आपल्या आपल्या त्या अवस्थेमध्ये असतात आणि तुम्हाला आम्हाला बोध करतात. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये उपदेश असतो. आपलं तुमचं आमचं हित दडलेलं असतं आणि नाही कळत. बुद्धी जड असते काहींची. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. काहींची बुद्धी जड असते, परंतु त्या जड बुद्धीच्या आपल्या माणसाला सुधारण्याकरिता ते कष्ट घेतात. अभंगाच्या तृतीय चरणात सहज बोलून हे तो पद सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सहज बोलतात कारण त्यांच्या मुखातून भगवान बोलतो. आणि सहज बोलले काय, सावध असताना बोलले काय, बेसावध असताना बोलले काय, ती जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यांच्या मुखातून त्या भगवान परमात्म्याला काही वदवून घ्यायचं असतं तुमच्या आमच्या कल्याणाचं. त्याच्यामुळं ते सहज जरी बोलले तरी समोरच्याचं कल्याण होतं म्हणजे होतोच. अनेकांचं कल्याण झालं. परंतु काय होतं की श्रद्धा विश्वास भक्ती असेल तर अधिक लाभ होतो. झालं काय की रामदास स्वामी त्यांचे अनेक शिष्य अनेक भक्त त्यांच्या जवळ राहणारे विद्यार्थी तर मग सांगितलं की सगळे सेवा करतात आपल्या आपल्या परीनं. मग त्यांच्या कानावर चुनचुन पडले का त्यांच्यात काही चर्चा चालू आहेत काय की मी लय सेवा करतो म्हणून. मग झालं काय की एक दिवस महाराज थोडे आजारी झाले. कोण? रामदास स्वामी. मग
सगळ्यांनी विचारलं गुरुजी काय त्रास होतो? म्हणे माझ्या पोटरीला आहेत नाही फोड झाला म्हणे. मग लय दुःख होतं म्हणे, त्रास होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाववरून विद्यार्थी ते शिष्य थोडे त्यांना कळवळा वाटला गुरूंचा, गुरूंना त्रास होतोय, त्रास होऊ नये. मग म्हणे गुरुजी काहीतरी आपण वैद्यांना बोलू. म्हणे वैद्याला बोलवायची आवश्यकता नाही. म्हणे काय केलं पाहिजे मग? त्यासाठी म्हणजे हा फोड आहेत, या फोड्यातलं जे काही असल ते प्यायचं म्हणे कोणीतरी, मग मी बरा होऊन जाईन आणि तोच मग ते आजार त्याला होईल. 10 पावलं मागं सरले. कोण? ते पण होते ते सोबत. अहो ते चांगदेव महाराजांना बोध करायच्या वेळेस माऊली म्हणे बळी पाहिजे मला, मग तुमच्या शिष्याचा बळी पाहिजे. ओ शिष्य लय होते ना हो, पण बळी घे म्हणल्यानंतर सगळे फरार. मग झालं काय की रामदास स्वामींनी सांगितलं की आता हे काय केलं पाहिजे की हे कोणीतरी प्या म्हणे, हे तोंड लावायला फोडाचं काय, हे फोड पिऊन घ्या. फुगलं ना ते, कोणीच तयार होईना. कल्याण स्वामी होते, कल्याण नावाचा विद्यार्थी होता. मग त्याने काय केलं की म्हणे ठीक आहे मी पेतो म्हणे. मग त्यांनी तोंड लावलं, पेले. बाकीचे म्हणले आता हा गेलात. मग स्वामीने विचारलं अरे तुला त्रास झाला असन काय? म्हणे अजिबात नाही म्हणे. मग आता काय? म्हणे तुम्हाला असं रोज फोड होत राहो आणि मी रोज पेत जाईन म्हणे. मग तो फोड पिले. मग ती पट्टी सोडली, त्याच्यातून एक आंब्याची कोय बाहेर पडली. कशातून? ते फोड होतं ना, ते फोडबीड काही नव्हतं, ते आंबा बांधला होता पायाला. अहो कल्याण स्वामी रामदास स्वामींच्या बरोबर त्यांचं नाव येतं ना हो, कल्याण स्वामी. मग याप्रमाणे संत महात्मे सगळ्यावर कृपा करतात आणि संतांवर कृपा करतात. पण संतांचा राजा माहिती आहे तुम्हाला? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. ही गुरुवरांची निष्ठा आहेत, गुरुवरची श्रद्धा आहेत. आणि मग त्याला लवकर मग सहज बोललं का मग त्याला काम होऊन जातं. नाही झालं त्याचं करुणी सहाय्यास शिकविते. नाही संत महात्म्याने हे शिकवलं ना हो, भगवंताचं आपल्याला भजन करायला शिकवलं. आपण थोडंसं भगवंताचं भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद
संत महापुरुषांनी स्वतःही भजन केलं, तुमच्या आमच्याकडून करून घेतलं. आणि योगीराज गंगागिरी महाराजांनी तेच सूत्र, कलियुग केवल नाम आधारा, सुमेरे सुमेरे नर उतरे भवपारा. भवपार उतरण्यासाठी कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान. हे महाराजांचं बिरद वाक्य आहे. ते समाधीस्थ झाले 123 वर्षापूर्वी. 4 वर्ष अगोदर संजीवनी समाधी घ्यायची होती, संपूर्ण तयारी झाली, परंतु भगवान परमात्म्याने निरोप पाठवला की अजून आपलं कार्य बाकी आहे, अजून आपण थांबावं. मग भगवंताची आज्ञा म्हणून योगीराज गंगागिरी महाराजांनी पुन्हा 4 वर्ष थांबून घेतलं. आणि श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या पहाटे, म्हणजे अष्टप्रहर असतं बरं का, दिवसाचे 4, रात्रीचे 4, म्हणजे चतुर्दशीची पहाट. त्यावेळेस महाराज ब्रह्मलीन झाले. आणि तेव्हापासून आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम त्या ठिकाणी परंपरेनं आजपर्यंत चालू आहेत. गुरुवारी महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने अतिशय सुंदर अशा प्रकारे आनंदात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, सुंदर अशा प्रकारचे निवेदन, अन्नदान, प्रसाद आहेत. आणि ही सांभाळण्याचे न संत महात्म्यांचं जागविती, शिकविती, आणि आता सांभाळ येते. कसं सांभाळतात? येन केन प्रकारे, अनेक प्रकारे सांभाळ करतात. मातेची उपमा दिली, गायीची उपमा दिली. गाय काय करते? वासराचं चिंतन करते. नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधले वत्सावरी. ते एक वात्सल्याचं रूप आहे. गोमातेची सेवा करावी. एका गायीची सेवा केली तर 33 कोटी देवी देवतांच्या सेवेचा लाभ होतो. गावरान गाय असावी आणि त्या गायीचा सांभाळ करणं गरजेचं आहे. संस्कृती टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, संस्कार टिकले पाहिजे. नाही काही लक्षात ठेवता आलं तर कमीत कमी तुमच्या नातूंना, मुलांना सांगा की आपला जो काही डार्विनचा सिद्धांत तो काही खरा नाही आहे. आणि रामायण महाभारतामध्ये तुमची आमची जी परंपरा सांगितली ती आपली परंपरा आहे. डार्विनचा सिद्धांत काय सांगतो की आम्ही माकडापासून स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट झाली आणि मग तुमची आमची मनुष्याची निर्मिती झाली. परंतु रामायण महाभारत असं काही सांगत नाही, परंतु आता शाळेत शिकवलं जातं, त्याच्यामुळं आता नावीलाज आहेत. पण तुम्हाला सांगावं लागेल त्यांना की हे शाळेत जे शिकवलं जातं ते काही बरोबर नाही. ते आपली परंपरा ही मनुष्य योनी स्वतंत्र आहेत आणि वानर योनी, माकडाची योनी ही स्वतंत्र आहेत. एवढं जरी सांगितलं तर मग त्यांना कळत नाही आपण देवी देवतांचे संतान आहोत. म्हणजे तसे गुण येतील, तशी बुद्धी बनल. आणि जर माकडाचे जरा आपण अवतार आहोत असं जरी बुद्धी होत राहिली, मनाला बिंबत राहिलं, पटत राहिलं, तर मग पुढं भविष्य कठीण आहे. म्हणून संस्कृती शिकवण्यासाठी गुरुवर्य महाराजांचा अहोरात्र कष्ट आहेत, परिश्रम आहेत. आणि त्यांचं महान कार्य आहेत. कोणी कोणाचे वर्णन करायला आपण समर्थ नाहीत, कारण संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे. काय वानू आता न पुरी ही वाणी, मस्त कचऱ्याने ठेवी तसे. आणि संत महात्मे गुरुजन आपल्याला कसं सांभाळतात ते अभंगाच्या शेवटच्या
ठेवितो हा पायी ठेवितो ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी देवितो ठेवितो हा पायी जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा ठेवितो हा पायी ठेवितो हा पायी जीव थोडा जीव थोडा जीव थोडा ठेवितो हा ठेवितो ठेवितो पायी जीव थोडा जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा हरे जीव थोडा जीव थोडा जीव थोडा ठेवितो हा पायी
म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते तैसे मज येथे सांभाळित काय द्यावे त्यासी व्हावे उतराये ठेविता हा पायी जीव थोडा. त्या संत महापुरुषांनी कसं सांभाळतात की वासरू ज्याप्रमाणे वासरूला गाय सांभाळते त्याप्रमाणे संत महात्मे सांभाळतात. अनेक उपमा आहेत, अनेक दृष्टांत आहेत, परंतु आता पुढं प्रसाद आहेत. काही वारकऱ्यांना कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर घरी जायचं आहे. थंडीचे दिवस आहेत आणि काही भीती बाळगू नका फार काही. गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आहेत आणि तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतो असे. काही अधिक झालं असेल, काही कमी झालं असेल तर ते व्यवस्थित करून घ्या. कारण एरवी तरी मी मूर्खो झाला असे अविवेको परी संत कृपा दीपको सोजुळू असे. एरवी अज्ञान अल्पमतीप्रमाणे अभंगावर ज्याप्रमाणे चिंतन मांडण्याची बुद्धी गुरुवारी महाराजांनी दिली. जे काही बरोबर असेल तो त्यांचा प्रसाद आहे, जे काही चुकीचं असेल तो आमचा बुद्धीचा दोष आहे. गंगा जवळ आहेत, सोडून द्या. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, खेडी वा कोडी होतारी करा क्षमा अपराध महाराज तुम्हें सदा आई विचारिला अधिकारी आवला. करा क्षमा अपराध महाराज तुम्हें सिद्धा म्हणे ज्ञानेश्वर रंगमाया वैगंगरा करा क्षमा अपराध महाराज तुम्हें सिद्धा देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम कुंडलिकावर विठ्ठल गंगागिरी महाराज की जय. जय